मिरज पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड रद्द करण्याचा आदेश पुणे विभागीय आयुक्तांनी दिलाय। हा निर्णय राजकीय दबावाने घेण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख मोहन वनखंडे यांनी केलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत निर्णय घेऊन पुढील दिशा स्पष्ट करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। माजी मंत्री आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार इंद्रिस नायकवडी, जिल्हा बँकेचे संचालक मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे महानगर प्रमुख मोहन वनखंडे, पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ यांच्यासह नेते व पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी उशिरा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून कायदे तज्ञांचे मार्गदर्शन व सल्ला घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचं वनखंडे सर यांनी सांगितलं। सभापती उपसभापती निवड रद्द करण्याचा निर्णय घेत असताना या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत महाराष्ट्र शासनाकडे अपील करण्याची मुभा पंचायत समितीतील सत्ताधारी गटाला विभागीय आयुक्तांनी दिली आहे। या आधारे महाराष्ट्र शासनाकडे सत्ताधारी आघाडीकडून अपील केले जाण्याची शक्यता आहे। याबाबत बोलताना वनखंडे म्हणाले, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। कायदे तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन आम्ही शासन दरबारी न्याय मागणार आहोत। शासनाकडे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास मोहन वनखंडे सर यांनी व्यक्त केला। मिरज पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीत एक सदस्य गैरहजर राहिल्यामुळे सभापती उपसभापती निवड रद्द करण्यात आली। मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत प्रशासनाचा गैरवापर करून 2 सदस्यांना गैरहजर ठेवण्यात आले। सातारबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही, मात्र मिरजेबाबत निर्णय घेण्यात आला। या पाठीमागे राजकीय दबाव आहे असं मोहन वनखंडे सर यांनी सांगितलंय।